आपल्यासोबत रोहित पाटील आहेत। आज आपण पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आलात, काय भावना? आज मी सकाळी ज्यावेळेस साहेब तासगावला आले होते, तिथून तासगाववरून साहेब मला त्यांच्याबरोबर हेलिकॉप्टरमधून बारामतीला घेऊन आले आणि इथे नीराला आल्यानंतर ज्यावेळेस मी इथलं वातावरण बघतोय, साहेबांच्या बाबतीत ताईंच्या बाबतीत एकदम सकारात्मक वातावरण मला बघायला मिळतं आणि तो आनंद आहे। एकंदरीत प्रचाराची साधारणतः तुम्ही रणनीती काय बघता? तुमच्याकडे काय परिस्थिती काय सांगाल? कारण एकंदरीत काँग्रेसमध्ये बहुतेक मोठ्या प्रमाणात आज पक्षाने लोकसभा न्याय प्रचाराचा आराखडा आम्हाला आखून दिलेला आहे। आज बारामतीला आहे, उद्या साताऱ्याला आहे, परवा माढ्याला आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जाऊन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, साहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि लोक एकदम सकारात्मक प्रतिसाद त्याला देत आहेत। मला निश्चितपणाने विश्वास आहे की साहेबांच्या नेतृत्वावरती जो लोकांचा विश्वास होता तो या पुढच्या काळातही तसाच राहील। बहुसंख्य ठिकाणी बारामतीत जर विचार करायचा झाला तर घरामध्येच लढत आहे, या लढतीकडे कसं बघता? शिवलढत होणं अपेक्षित? मला एक गोष्टीचा विश्वास इथं आल्यानंतर नक्की जाणवतो की साहेबांच्या विचारांवर विश्वास आहे, साहेबांच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे। साहेबांनी जे कार्य इथं बारामतीमध्ये उभं केलेलं आहे, किंबहुना महाराष्ट्रामध्ये एक शाश्वत विकासाचा मुहूर्तमेढ साहेबांनी रोवलेला आहे आणि असं असताना मला विश्वास आहे की इथली लोक साहेबांबरोबर उभे राहतील। पण दुसरीकडे दादा असं म्हणतात की सगळ्यांच्या कामाचा आवाका मला माहिती आहे, मी त्याच घरात लहानाचा मोठं झालेलो आहे, त्यामुळे कुणी कामं करू शकत नाही, फक्त मीच कामं करू शकतो, या वक्तव्याकडे दादा असं गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून इथली लोक साहेबांना निवडून देत आहेत, आदरणीय ताईंना निवडून देत आहेत। आता त्याची काहीतरी कल्पना इथल्या मतदारांना असावी म्हणून ती लोक निवडून देतात। त्यामुळे मला जो प्रतिसाद ताईंना मिळतोय किंवा साहेबांना मिळतोय, साहेबांच्या विचारांना मिळतोय, लोकांना ज्या गोष्टी करायच्या आहेत ते लोक निश्चितपणाने करून दाखवतील। सांगलीची काय परिस्थिती? एकंदरीत मोठ्या प्रमाणात नाराजी येते सांगलीत एकत्रित तिरंगी निवडणूक लागलेली आहे। महाविकास आघाडीचं निवडणूक उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय। म्हणून फटका बसेल अपक्ष उमेदवार? आम्ही ताकदीने प्रयत्न करतोय। पलूस कडेगावला विश्वजित दादा, तासगाव कोटेमंकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आदरणीय पवार साहेबांचा गट आहे आणि जतला काँग्रेस आहे। महाविकास आघाडी म्हणून चांगला प्रयत्न करण्याची भूमिका आम्हा सर्वांची आहे। बारामतीत काय होईल? काय बारामतीमध्ये लोक साहेबांच्या विचारांबरोबर उभे राहतील। साधारणतः काय म्हणजे रोहित पवार तर सांगतात साधारणतः 3 लाखाच्या आसपास नक्की 3 लाख जाईल। कारण असं आहे की पवार साहेब हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायचा असेल तर पवार साहेबांबरोबर उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही। खूप खूप धन्यवाद। तर होते रोहित पाटील ज्यांनी सांगितलं की साहेबांसोबत जी बारामतीतली जनता आहे ती उभा राहील आणि सुप्रिया सुळे निवडून दिल्लीत जातील। कॅमेरा पर्सन विजयराव सह जयदीप भगत, एबीपी माझा, नीरा, पुरंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।